कैप्टन मैदान में आते हुए। प्रसाद स्वर्गीय बोल। प्रेम गंजे मैन ऑफ द मैच, प्रेम गंजे मैन ऑफ द मैच। अरविंद भाई कौन जीता? कौन जीता? क्या लिया? क्या लिया? इधर बोल ना तू, इधर बोल। बैटिंग बैटिंग संघाने टॉप जिंकून बॅटिंग घेतलेली फायनलचा सामना, 84 सामना। बँडिंग आहे वर्सेस प्रिंटिंग आहे, 3 ओव्हरची मॅच। पंच बाबाजी आणि प्रशांत शेलार। प्रेम गांजे, प्रेम गांजे। पिछले साल भी बाइंडिंग वर्सेस प्रिंटिंग फाइनल था और अब की साल फिर बाइंडिंग वर्सेस प्रिंटिंग फाइनल में पहुंच चुकी है। प्रशांत ताबडतोब सुरू करायचा सामना। चल प्रेम चल। बढ़िया फील्डिंग, बढ़िया फील्डिंग। 1 रन। हाईटचा पुरेपूर वापर। अरविंद यांना सेकंड बॉल आणि हा चेंडू केलेला पकड पकड। बघूया कोण अडवतोय। आणि हा चेंडू 2 रन। सूर्य कशा पद्धतीने अडवला आणि या दरम्यान 2 फलंदाजांनी प्रेमांचा तिसरा चेंडू। मोठा बॉलिंग ब्रो। प्रेमांचा पुढचा चेंडू। चेंडू खेळण्याच्या नादात शरीराला लागून जातो गलीमध्ये आणि या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 1 धाव धावून काढलेले। प्रेम यांचा पुढचा चेंडू निखिल यांना। वहाँ पे कोई भी नहीं है। 4 अक्षय गावामध्ये रुद्र इंडियाचा वार्षिक क्रीडा उत्सव ची फायनल मॅच। पुढचा चेंडू पॉईंटच्या दिशेने गेलेला फक्त 2 धावा। अजूनही चेंडू संबळ झालेला आहे आणि या दरम्यान 2 धावा। प्रेम यांचा पुढचा चेंडू निखिल यांना आणि हा चेंडू निर्धाव। दूसरा ओवर सुंदर अशी फाइनल मैच का। कोच बाबाराव। वाह व्हाट अ बॉल। निर्धाव असा चेंडू। कोच बाबाराव यांनी मदत करावी बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर साठी। लवकर या, लवकर या। जल्दी जल्दी जल्दी। यांचा निर्धाव चेंडू पहिला। दुसरा चेंडू बघूया कसा टाकतायत। दुसरा चेंडू अरविंद यांना वाईडच्या रूपाने धावसंख्या। राजेंद्र यांचा पुढचा चेंडू अरविंद यांना आणि हा स्क्वेअरलेगच्या दिशेने सीमा पार गेलेला चेंडू षटकार आणि षटकारानंतर धावसंख्या झालेली आहे। राजेंद्र यांचा पुढचा चेंडू अरविंद यांना। बघा पुन्हा षटकार भेटते का नाही। हा चेंडू गेलेला आहे स्क्वेअरलेगच्या दिशेने। एकच धाव। राजेंद्र यांचा पुढचा चेंडू बघूया काय होत आहे। हा चेंडू पुन्हा पॉइंटच्या दिशेने खेळला आलेला आहे। पुढचा चेंडू बघूया नंदू गुजरांची सुरेख अशी फलंदाजी। राजेंद्र यांचा पुढचा चेंडू अरविंद यांना वाईड राजेंद्र यांचा पुढचा चेंडू बघूया अरविंद काय करतायत आणि निर्धाव असा चेंडू सुरेख गोलंदाज। राजेंद्र यांचा शेवटचा चेंडू अरविंद यांना बघूया। नंदू एक फाईन
आणि स्क्वेअर लेगच्या दिशेकडे गेलेला चेंडू. बघूया किती रन मिळत आहेत. आणि या ठिकाणी रनआउटचा चान्स. लास्ट ओव्हर. यांचा पहिला चेंडू निखिल यांना. आणि हा चेंडू पुढील चेंडू केदार यांचा. आणि हा चेंडू 4 गया. 4 बघूया चौकार होतो का. गया. 4 निखिल यांना राईट फास्ट. आणि कॅच मिस झालेली. 4 आणि चौकार. पहिला कॅच आहे. वर गेलेला. बघूया शुभम कॅच घेऊ शकतात का. निखिल झेलबाद झालेले. प्रवीणच्या गोलंदाजीवर झेलबाद झालेले. आणि महत्वाचं म्हणजे निर्धाव चेंडू. अरविंद यांचा 5वा चेंडू. आणि या ठिकाणी बॅट्समॅनला पण नाही समजला आणि बॉलरला पण नाही. 4 कीपरला पण नाही समजला. आणि हा चेंडू चौकार गेलेला. शेवटचा चेंडू. खत्म. कितने रन बने. 36 37 टू विन. लवकरात लवकर फिल्डिंग लावून द्या. अरविंद मार्कर अरविंद बाईकडे. 37 37 टू विन. लवकरात लवकर 2 फलंदाज मैदानात जा. बॉलिंग आ गई है वाइंडिंग की और बैटिंग आ गई है प्रिंटिंग की. पंचांनी सामना लगेच सुरू करायचा आहे. फायनलसाठी शेवटचे 3 ओव्हर आले. शेलार प्रिंटिंग के आ चुके हैं प्रेम और शुभम. क्या बोलते. बढ़िया. जीतोगे. जिताओगे. जीतना है. इकडे बाहेर बाहेर रवी आणि ललित बाहेर येऊन मॅच करा. बाहेर राईट अँड फास्ट ओव्हर द विकेट. शॉर्ट चेंडू फटकावण्यात झालेला आहे. आणि हा चेंडू गेलेला आहे 2 मिड विकेटच्या दिशेने. आणि 2 धावा धावून झालेले. थँक्यू डिगो. पुढचा चेंडू शुभम यांना. वाईडचा इशारा. पंचांचा वाईडचा. अरविंद यांचा पुढचा चेंडू शुभम यांना. आणि हा चेंडू बॉल वाईड. वाईडचा इशारा. पंचांची इज्जत करू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. चेंडू शुभम यांना. बघूया किती रन करतायत शुभम. आणि हाय यार. अरविंद यांचा पुढचा चेंडू प्रवीण यांना. भाग दो. लेगच्या दिशेने डीप फाईन लेगच्या दिशेने. आणि धावसंख्येत 1 धावाने. चला बॉलिंग करूया. अरविंद यांचा पुढचा चेंडू. आणि कॅच. ओ तेरी. प्रेम गांधी जेलबाद झालेले. खिंड गई अब तो. प्रिंटिंग खिंड गई रे. दिसत नाही. अरविंद यांचा पुढचा चेंडू. तोलावर झालेला. बघूया ही पण कॅच होते का. ओ सुंदर अशी कच. अरविंद भाईगडे यांची. आणि या षटकातले 3 विकेट. आता हॅट्रिकवर. शेवटचा बॉल हॅट्रिकवर. एक नंबर. विकेट नाही हरल्या. आता हॅट्रिकवर आहेत. बघूया राजेंद्र काय करतात. वाईड. अजून हॅट्रिक. बघूया हॅट्रिक घेऊ शकतात का राजेंद्र. आणि हा चेंडू निर्धाव. आणि कुठल्याही रन जावाची गरज. बघूया प्रवीण जिंकू शकतात का. आणि हा चेंडू गेलेला आहे फाईन लेगच्या दिशेने. आणि या ठिकाणी संदेश झालेले. या दरम्यान 2 रन धावून काढलेले आहेत. त्यांचा पुढचा चेंडू प्रवीण यांना. थँक्यू डीजी थँक्यू. आणि हा चेंडू टोलावलेला आहे पण तो उंच गेलेला आहे. बघूया झेल घेतात का. नाही. कॅच घेण्याच्या प्रयत्नात त्यांचा तोल गेलेला आहे. आणि या ठिकाणी ही कॅच मिस झालेली आहे. पुढचा चेंडू निखिल यांचा. आणि बॅटला कडा लागून गेलेला चेंडू
आउट झालेले आहेत प्रवीण आउट झालेले आहेत. बॅट्समॅन निखिल यांचा पुढचा चेंडू अविनाश यांना आणि हा चेंडू चटकावून झालेला आहे कडे आणि योग्य किशोर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. बघूया 2 धाव पूर्ण होत आहेत का? 2 धाव पूर्ण झालेले आहेत. पुढचा चेंडू नो बॉल. धावसंख्या भर पडते, धावसंख्या झालेली आहे. बघूया मारतात का आणि या ठिकाणी हा चेंडू मारलेला आहे आणि काही कॅच घेण्याच्या प्रयत्नात मिस झाले कॅच अजीज यांच्याकडून आणि चांगले क्षेत्ररक्षण षटकाराची अपेक्षा आहे आणि हा चेंडू टोलावलेला आहे. वा ब्रो अरविंद भाईगडा यांनी सुरेख असा कॅच घेतलेला आहे. वाह बेटे वाह बेटे वाह. अरविंद नारकरांचा पुढचा चेंडू भाग भाग भाग. कॅच होते का बाउंड्री होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण फक्त 1 रन. थँक्यू डीजे. फटकावण्यात आलेला आहे. बघूया पुन्हा कॅच होते का? अब बेटे मानेंगे. डोले यांचा दुसरा कॅच किशोर यांचा दुसरा कॅच सामन्यातील दुसरा कॅच आपल्याला अंधारात वाइस कॅप्टन आ रहा है. वाइस कॅप्टन किशोर आपल्याला दिवसा कमी दिसते आणि रात्री जास्त दिसत. वाइस कॅप्टनने शेष मारला 1000 रुपये कप्तान करा. वाइस कॅप्टन मैदान में आते हुए 4 चेंडू 23 धावांची गरज. वाह. वाईड. जल्दी जल्दी जल्दी. थँक्यू डीजे. डीजे थँक्यू. बॅट चेंडू निर्धावाचा चेंडू पुढचा चेंडू ओ वाइस कॅप्टन ने मारा. कॅच मिस केली आपण आणि रवी आपण काय करत आहात? मैदानात पण डान्स करतायत. अरे वा जिंकलेले आहेत तुम्ही असं दिसतं. वाईड. आउट है. आउट आउट ओके. पुढचा चेंडू नक्की दुसरा चेंडू आणि जीत गए. सामना संपलेला आहे आणि बाइंडिंग विजेता बाइंडिंग है. जीत गई. नक्की नक्की. या दरम्यानचा सामना फायनल बाइंडिंग या संघाने 37 धावांचं आव्हान केलं होतं प्रिंटिंग या संघाला आणि प्रिंटिंग या संघाने फक्त 17 धावा केलेल्या आहेत आणि हा सामना बेटे पाल आया पाल पाल आया पाल. बाइंडिंग या संघाने हा सामना 20 धावांना जिंकलेला आहे. गाड़ी लेके जाने का भाई मजा आया. जो टीम था उसके टीम में जाओ. चला बेटर लग नेक्स्ट टाइम. वार्षिक क्रीडा महोत्सव आज दिवसभर आपण सगळ्यांनी एन्जॉय केला. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल कुक्षे या गावामध्ये कुक्षे गावाचे सभापती सुद्धा आपल्या सोबत आज दिवसभर होते. त्यांचं खूप खूप आभार आहे. आपल्या सगळे टाळ्यांच्या गजरात त्यांचा आभार मानायचा आहे. त्यांच्यामुळे त्यांनी आपल्याला ग्राउंड इथे दिलेला आहे. सगळ्या पद्धतीच्या सुखसुविधा त्यांनी इथे आपल्यासाठी उपस्थित करून घेत आहे. तर मनापासून आभार सर तुमचे. थँक्यू व्हेरी मच. आज दिवसभर क्रीडा महोत्सव झाला. त्यातून फायनलच्या ज्या 2 टीम आलेल्या त्या एकदम
टक्कर से टीम झाला, टक्कर से सामना झाला दोन्ही. बाइंडिंग ए वर्सेस प्रिंटिंग ए. आणि त्याच्यामध्ये आज आपण पहिला मॅन ऑफ द मॅच आपण अवॉर्ड डिक्लेअर करूया. तर मॅन ऑफ द मॅच आहे आताच्या मॅचचं निखिल मलेकर. निखिल विजय सरांना विनंती करतो त्यांनी मॅन ऑफ द मॅच द्यावं निखिल मलेकर यांना. निखिल ते काढून ठेव ना पूर्ण टुर्नामेंट मध्ये. आता आपण पारितोषिक जाहीर करूया. इधर आ जाओ इधर. सो आता आजच्या टुर्नामेंट मध्ये थोड़ा साइड हो. बॅट्समन मध्ये जी काय सर्वांगीण कामगिरी केलेली आहे मेन बॅट्समन आहे पुन्हा एकदा निखिल मलेकर. निखिल मी सभापती साहेबांना विनंती करतो की त्यांना बेस्ट बॅट्समन द्यावं. अभिजित प्लीज कॉल आहे ना काय मिळून वाजवत राहायला पाहिजे. बेस्ट बॉलरचं पारितोषिक द्यावं. आणि आता या मॅचचं मॅन ऑफ द सिरीज आहे वन अँड ओनली अरविंद नारकर. ये अरविंद नारकर. आणि 7 विकेट घेतलेले आहेत त्यांनी. अभिजित आता पुढचं पारितोषिक आहे रनर अप टीम साठी. प्रिंटिंग ए संघ हा उपविजेता ठरलेला आहे. वाइस कॅप्टन प्रसाद चोरगे. प्रवीण आणि विजय सरांना विनंती करतो त्यांनी या वर्षीचा फायनल जो विजेता आहे संघ आहे त्याला ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात यावं. अरविंद वायकडे टाळ्या मित्रांनो जोरात वाजत राहायला पाहिजे. मैच होने के बाद ऐसे जाते हुए किसी के पास ट्रॉफी है, किसी के पास बैनर है, कोई सेल्फी ले रहा है, कोई दुखी है, कोई खुश है. यहाँ पे देखो इधर भी मंदिर हाय पीछे बैनर ही बैनर है. मैच खत्म.